Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 8 General Science, and the name of lesson is Measurement and Effect of Heat. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट याविषयी चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण सोर्स ऑफ हीट, हीट अँड टेम्परेचर, थर्मामीटर, स्पेसिफिक हीट, कॅलरीमीटर, एक्सपान्शन ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. स्टुडंट्स, हियर can you recall in this one question is asked, that is which sources do we get heat from. कुठल्या कुठल्या सोर्सेस पासून आपण हीट मिळवतो. तर याचं उत्तर आपल्या धड्यामध्ये दिलेलं आहे बघा. या ठिकाणी सोर्सेस ऑफ हीट, सन, याच्यापासून हीट कशी मिळते हे आपण पुढे पाहू. अर्थ, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी and air. These are the sources of energy, means from this we get energy. म्हणजेच in simple what we say, we get energy from sun, earth, fuel like wood, coal and petrol, electricity, atomic energy and air. पुढचा प्रश्न विचारला बघा आपल्याला, how heat is transfer. Heat transfer कशी होते. We know heat is transferred from high temperature to low temperature. उष्णता ही कशी वाहते, हाय टेम्परेचर काढून लो टेम्परेचरकडे. ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो त्यावेळेस पाणी गरम असतं, बर्नर गरम असतो आणि गरम बर्नरमुळे काय होतं, पाणी गरम व्हायला लागतं, आपल्याला माहिती आहे. म्हणजेच heat is transferred from high temperature to low temperature. त्याचबरोबर बघा, heat is transferred by conduction, by convection and by radiation. आता हे कंडक्शन म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय आणि रेडिएशन म्हणजे काय आपल्याला माहिती असेलच, तरी सांगतो. कंडक्शन म्हणजे काय, तर कंडक्शन मीन्स the heat is transferred from one particle to other particle, but particle does not change their place. एका पार्टिकलमधून दुसऱ्या पार्टिकलमध्ये हीटचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, परंतु ते पार्टिकल जागा बदलत नाही. अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीटला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कंडक्शन. आता कन्व्हेक्शन, heat is transferred in the particle and transfer in the particle, and at that time that particle change their place. मग याचं उदाहरण आपण त्यात सांगितलं तर काय करू. पाणी गरम होत असताना काय होतं, जे तळाला पाणी आहे ते पाणी गरम होतं आणि ते गरम झाल्यानंतर त्या पाण्याची डेन्सिटी कमी होते आणि ते काय येतं, पृष्ठभागावर येतं आणि जे पाणी परत खाली येतं ते परत गरम होतं आणि ते परत वर येतं. म्हणजे या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ वॉटर टेम्परेचर इन्क्रीज होतं, ते वर येतं आणि खालची परत पाणी गरम होतं. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पूर्ण पाणी गरम होतं. म्हणजे या ठिकाणी काय होतं, पार्टिकल आपली जागा बदलतात आणि पार्टिकलमध्ये उष्णता त्या ठिकाणी काय होते, ट्रान्सफर होते. पुढचं आहे रेडिएशन. रेडिएशन, टू ट्रान्सफर द एनर्जी और ट्रान्सफर द हीट देर इज नो नीड ऑफ पार्टिकल और मीडियम. सूर्यापासून जी उष्णता मिळते ती कशी येते, रेडिएशनच्या स्वरूपात येते, आपल्याला माहिती आहे. हिअर सम इफेक्ट ऑफ हीट आर शोन इन द फिगर 4.1. व्हॉट आर दे. बघा फिगर क्रमांक 14.1 मध्ये काही आपल्याला काय दाखवले आहेत, इफेक्ट्स दाखवले आहेत बघा. पहिला आहे इन्क्रीज इन टेम्परेचर ऑर बॉइलिंग. उष्णता दिली असता काय होतं, त्या पाण्याच्या तापमानामध्ये बदल होतो आणि ते पाणी उकळायला लागतं. नेक्स्ट वन, आईस क्यूब दाखवलं आहे आपल्याला. आईस क्यूब
बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर आईस क्यूब स्टार्ट टू मेल्ट. हा जो आईस क्यूब आहे काय होतो, मेल्ट व्हायला लागतो, वितळायला लागतो. पुढचा आहे बघा, तो काय सांगतो, तर बर्निंग, ज्वलन या ठिकाणी होत आहे. आणि पुढं एक्सपान्शन ऑफ एअर. बघा, ड्यू टू हीट एअर गेट एक्सपांड अँड ड्यू टू अँड it goes up and up. It's what happen here, air due to heat the density of the air is increased, it's go and expand. What we say, due to air it get expand and because of that the balloon get inflated and due to that it goes up and up. म्हणजे इथे या ठिकाणी काय पाहतो आपण, एक्सपान्शन पाहतोय. उष्णता दिली असता हवेमध्ये काय होतं, प्रसरण होतं, हे या ठिकाणी आपण पाहतोय. पुढं, we have seen in a previous standard that heat is the form of energy which flow from an object at high temperature to of an object at low temperature. बघा, मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत की हीट, उष्णता ही एक काय आहे, ऊर्जेचा स्रोत आहे. हीट इज द सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम एन ऑब्जेक्ट ऑफ अ हाय टेम्परेचर. ज्या पदार्थाचं टेम्परेचर जास्त आहे तिथून कमी तापमानाच्या पदार्थाकडे हे काय होतं, टेम्परेचर ट्रान्सफर होतं. अँड टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट टेल्स अस हाऊ हॉट ऑर कोल्ड दॅट ऑब्जेक्ट. त्या पदार्थाचं तापमान, टेम्परेचर आपल्याला काय दर्शवतं, तो पदार्थ किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे आपल्याला दाखवतं. अँड द टेम्परेचर ऑफ अ कोल्ड ऑब्जेक्ट इज लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ अ हॉट ऑब्जेक्ट. बघा, जे कोल्ड ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं टेम्परेचर कमी असतं, तर जे हॉट ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं टेम्परेचर जास्त असतं. म्हणून बघा, द टेम्परेचर ऑफ आईस्क्रीम इज लेस. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण आवडीनं आईस्क्रीम खातो, तोंडामध्ये घेतो आणि त्याच्यावेळेस आपण इनगल्फ करतो, गिळतो, त्यावेळेस आपल्याला कसा मिळतो, थंडावा मिळतो. म्हणजे त्या आईस्क्रीमचं तापमान कसं आहे, टेम्परेचर कमी आहे म्हणून ते कसं आहे, थंड आहे. सो व्हॉट वी से, the less temperature is feel cold and high temperature it's hot. बघा कॉफी आपण पाहिली, कॉफी किंवा चहा तो कसा आहे, गरम आहे. म्हणून काय म्हटलं, द टेम्परेचर ऑफ अ कोल्ड ऑब्जेक्ट इज लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ अ हॉट ऑब्जेक्ट, दस द टेम्परेचर ऑफ आईस्क्रीम इज लेस दॅन दॅट ऑफ अ टेम्परेचर ऑफ टी. बघा इथं, we have also seen that when we give heat to an object, it expands and it contract on cooling. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पदार्थाला आपण उष्णता देतो त्याच्या आकारमानामध्ये बदल होतो, म्हणजे तो पदार्थ एक्सपांड होतो. आणि ज्यावेळेस त्याला तापमान कमी करतो, when we less the temperature of that object, it contracts. त्याला उष्णता कमी केली असता तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. आपण त्या एअर बलूनमध्ये आपण पाहिलं. अँड किंवा आपण बॉल अँड रिंगचं प्रयोग देखील पाहिलेला आहे. आपण बॉलला हिट केलं तर तो एक्सपांड होतो आणि रिंगमधून पास होत नाही. आणि ज्यावेळेस तो थंड होतो त्यावेळेस तो रिंगमधून पास होतो. अँड ड्यू टू हीट व्हॉट हॅपन, द स्टेट ऑफ मॅटर इज ऑल्सो चेंज. बघा, आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर अँड व्हेन वी यूज heat or when the temperature is increased of that ice convert into liquid, means water. And when again the temperature of water is increased, it convert into steam or water vapor. म्हणजे ड्यू टू हीट काय होतं, त्या पदार्थाच्या अवस्थेमध्ये, स्टेटमध्ये सुद्धा बदल होतो. आता आपण पाहतोय युनिट्स ऑफ हीट. तर हीटचं युनिट काय आहे, द SI युनिट ऑफ हीट इज अ जूल. The unit of heat in SI system is a joule, while that in CGS, second gram per second, त्याला आपण म्हणतो, while the CGS unit is calories. बघा, the unit of heat in SI unit is a joule, while that in CGS unit it is कॅलरीज. मग जूलमध्ये आणि कॅलरीमध्ये काय फरक आहे तर बघा, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल.
1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. सो 1 कॅलरी हीट इज द हीट. 1 कॅलरी हीट म्हणजे किती हीट? द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसला वाढवण्यासाठी जी हीट लागते त्याला म्हणतो आपण 1 कॅलरी. त्याला आपण म्हणतो 1 कॅलरी. आता काही सॉल्व्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत बघा. हाऊ मच हीट विल बी नीडेड टू राईज द टेम्परेचर ऑफ 1.5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. बघा 1.5 ग्रॅम एवढ्या वॉटरचं तापमान 15 डिग्री सेल्सिअसपासून 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत करायला किती प्रमाणामध्ये आपल्याला हीट लागेल. गिव्ह द आन्सर इन कॅलरीज ॲज वेल ॲज इन जूल. कॅलरीमध्ये आणि जूलमध्ये याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. बघा आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे इथं. गिवन मास ऑफ वॉटर 1.5. मास ऑफ वॉटर 1.5 kg. आता या ठिकाणी आपण काय करतोय? कॅलरीजमध्ये काढतोय म्हणजे के जीमध्ये हे निघणार नाही. म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला अगोदर ह्या 1.5 kgचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये केलं पाहिजे. अँड वी नो 1.5 kg इज इक्वल टू 1500 ग्रॅम. देन चेंज इन टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे 15 डिग्री सेल्सिअस. त्याला आपल्याला वाढवायचं किती आहे? 45 डिग्री सेल्सिअस. देन 45 - 15 मीन्स 30 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती लागणार आहे आपल्याला? 30 डिग्री सेल्सिअस. मग हीट रिक्वायरमेंट किती आहे? रिक्वायर्ड हीट आपल्याला काढायची आहे. सो हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर चेंज इज इक्वल टू मास. दिस इज द फॉर्म्युला. ह्या एक्झाम्पलला सोडताना आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर चेंज इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इन अ ग्रॅम इंटू चेंज इन टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. कॅलरीजमध्ये काढताना आपल्याला बघा मास ऑफ वॉटर किती आहे आपल्याला? 1500 इंटू टेम्परेचर किती आहे आपल्याला इथं? 30 डिग्री सेल्सिअस. मग 15 × 30 45,000 कॅलरी. 15 × 30 45,000 कॅलरी. मग आता याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचं आहे? जूलमध्ये करायचं आहे. मग 45,000 इंटू 4.8 आपल्याला वरती सांगितलेलं आहे. जूलचं कन्वर्जन कसं करायचं आहे? 1 जूल इज इक्वल टू 4.18. सो 45,000 इंटू 4.18 इज इक्वल टू 1,88,100 जूल. 188,100 जूल is the heat required for the increase the temperature of 1.5 kg water up to 30 degree Celsius. तर पुढे आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारला आहे बघा आपल्याला. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर चेंजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस. बघा पाण्याचं तापमान कितीने? 10ने बदललेलं आहे. ऑन गिविंग 300 कॅलरी ऑफ हीट. 300 कॅलरी ऑफ हीट दिल्यानंतर तापमान कितीने बदलतोय? 10 बदलतोय. तर व्हॉट इज द मास ऑफ दॅट वॉटर? या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? त्याचं मास आपल्याला काढायचं आहे. प्रश्न मी रिपीट करतो. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर चेंजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस ऑन गिविंग 300 कॅलरी ऑफ हीट, व्हॉट इज द मास ऑफ दॅट वॉटर? बघा आपल्याला काय काय दिलं इथं. अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द वॉटर. तर हीट त्या ठिकाणी किती दिलेली आहे? 300 कॅलरी. चेंज इन द टेम्परेचर किती आहे? 10 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला मास काढायचा आहे. मग अमाऊंट ऑफ हीट गिवन कॅलरी इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इन अ ग्रॅम इंटू चेंज इन द टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सिअस. बघा 300 इज इक्वल टू m इंटू 10. मग m इज इक्वल टू 300 अपॉन 10 दॅट इज 30 ग्रॅम. म्हणजे याचा मास किती असेल? 30 ग्रॅम असेल. 300 भागिले 10 30 म्हणजे याचा मास किती असेल? 30 ग्रॅम असेल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला
पुढे सोडवायचे आहेत. त्यासाठी त्याचे फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहतोय सोर्सेस ऑफ हीट. फर्स्ट सोर्स ऑफ हीट और युनिव्हर्सल सोर्स ऑफ हीट इज द सन. द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसिव्ड बाय द अर्थ. पृथ्वीला सर्वात जास्त प्रमाणामध्ये उष्णता देणारा जर कुठला सोर्स असेल तर तो कुठला आहे, सन आहे. अँड अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन द सेंटर ऑफ सन. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता त्या सूर्याच्या मध्ये न्यूक्लिअर फ्युजनमुळे तयार होत असते. अँड इन धिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्ली फ्यूज टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्लाई जनरेटिंग हीट इन द प्रोसेस. काय होतं इथं, इन प्रोसेस ऑफ हायड्रोजन न्यूक्लाई, इन दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्लाई काय करतात, फ्यूज होतात एकमेकाशी, ते फ्यूज होतात आणि काय तयार करतात, हेलियम न्यूक्लाइस तयार करतात. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेटिंगची प्रोसेस होते. अँड सम ऑफ इट रिचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. आणि त्यातले काही उष्णता काय होते, पृथ्वीकडे इन द फॉर्म ऑफ हीट अँड फॉर्म ऑफ लाईट ते पृथ्वीकडे ट्रान्सफर होते. सेकंड सोर्स ऑफ हीट इज द अर्थ. ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज हाय, द अर्थ इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. पृथ्वीच्या मध्यामध्ये तापमानाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने हे पृथ्वीसुद्धा एक सोर्स ऑफ हीट आहे. अँड धिस हीट इज कॉल्ड जिओथर्मल हीट. बघा, व्हॉट इज जिओथर्मल हीट? द हीट वी ऑब्टेन फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज सेड टू बी द जिओथर्मल हीट. आणि पृथ्वीपासून जी आपल्याला हीट मिळते त्याला आपण काय म्हणतो, जिओथर्मल हीट असं म्हणतो. पुढचं आहे केमिकल एनर्जी. मग द पेट्रोल, केरोसिन किंवा डिझेल हे जे फ्युअल आहेत, या फ्युअलपासून जी एनर्जी मिळते त्याला आपण म्हणतो केमिकल एनर्जी. वेन फ्युअल लाईक वूड, कोल, पेट्रोल बर्न, देर इज अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द फ्युअल अँड ऑक्सिजन अँड हीट इज जनरेटेड इन धिस रिॲक्शन. बघा, त्या फ्युअलमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमधून लाईट आणि हीट काय होते, जनरेट होते. नेक्स्ट सोर्स ऑफ एनर्जी इज इलेक्ट्रिकल एनर्जी. We see in our day-to-day life, in your day-to-day life, you have seen several equipment which produce heat with the help of electricity. बघा, आपल्या घरामध्ये अनेक इक्विपमेंट असतात की आपण इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट होते. उदाहरणार्थ आपली आयरन, ज्याच्याने आपण इस्त्री करतो, इलेक्ट्रिसिटीपासून ती हीट तयार होते, माहिती आहे. किंवा आपण ओव्हन पाहतो. त्याचबरोबर आता आलेले जे काही अनेक इक्विपमेंट आहेत ज्यापासून हीट निर्माण होते फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. इन युअर डेली लाईफ you have seen several equipment which produce heat with the help of electricity. Example, electric press, electric heater. Thus, electricity is also the source of energy. म्हणूनच आपण electricity is also a source of energy, that is heat. पुढचा प्रकार आहे atomic energy. आता atomic energy, the huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, थोरियम आर अंडरगोज फ्युजन. युरेनियम आणि थोरियम सारख्या न्यूक्लियसचे ज्या वेळेस फ्युजन होतं त्यावेळेस कमी वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट होते. अँड धिस इज युज्ड इन ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट. ॲटॉमिक एनर्जी प्रोडक्शनमध्ये ह्या एनर्जीचा वापर केला जातो. नेक्स्ट सोर्स इज एअर. अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. आपल्या सभोवताली जी हवा आहे त्या हवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हीट पाहायला मिळते. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.